ठरणार नाही। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी पाहूयात। आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होते। या अधिवेशनात पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूरवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे। याशिवाय बिहार निवडणुकीपूर्वी विरोधकांना ताकद दाखवण्याची ही संधीही आहे। पाहूयात अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरचा हा स्पेशल रिपोर्ट। त्या 26 भगिनींचं कुंकू पुसणारे, सिंदूर पुसणारे हे 5-6 भयंकर अतिरेकी कुठे हैं? अभी पार्लियामेंट चल रहा है, कल चर्चा हो सकती है, कल ऑल पार्टी मीटिंग है, उसमें जरूर चर्चा होगी। तो हम तो खुले दिल से चर्चा के लिए तैयार है। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात महायुद्ध होणार। ऑपरेशन सिंदूरवरून अधिवेशनात गृहयुद्ध होणार। सोमवार 21 जुलै ते 21 ऑगस्ट पर्यंत होणार घमासान। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली। अधिवेशनात दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत व्हावं याकरता सरकारनं सर्व पक्षांना सहकार्याचं आवाहन केलं। मात्र अधिवेशन सुरू होण्याच्या आधीच इंडिया आघाडीनं सर्वपक्षीय बैठकीतच ऑपरेशन सिंदूरचा मुद्दा उपस्थित केला आणि अधिवेशनासाठी आम्ही सज्ज असल्याचं दाखवून दिलं। अभी पार्लियामेंट चल रहा है, कल चर्चा हो सकती है, कल ऑल पार्टी मीटिंग है, उसमें जरूर चर्चा होगी। और जब ऑपरेशन सिंदूर शुरू हुआ और ऑल पार्टी मीटिंग हुई, बीजेपी ने बोला भी नहीं, बट हम सब ने कहा कि इस बार हम माननीय प्रधानमंत्री के साथ खड़े रहेंगे, क्योंकि पहलगाम की जो घटना हुई है वो देश पे हमला है। और जब देश पे हमला होगा तब हम जो भी हमारे विचार है वो रखेंगे एक तरफ, लेकिन देश के साथ खड़े रहेंगे। तर दुसरीकडे ऑपरेशन सिंदूरसह कोणत्याही विषयावर आमची चर्चेची तयारी असल्याचं सरकारनं म्हटलंय। कई अहम मुद्दे हैं जिस पे सब पार्टी ने अपना विचार रखा है कि सदन में चर्चा होना चाहिए। तो हम तो खुले दिल से चर्चा के लिए तैयार है। नियम के तहत और परंपरा के तहत हम चलते हैं। हम नियम और परंपरा को बहुत अहमियत देते हैं, इसलिए हर विषय को चर्चा करेंगे, लेकिन नियम और परंपरा के। दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक ट्विट करत थेट पंतप्रधान मोदींना सवाल विचारला। मोदीजी, 5 लढाऊ विमानांबद्दल सत्य काय आहे? देशाला जाणून घेण्याचा अधिकार आहे, असं राहुल गांधींनी म्हटलंय। दरम्यान सरकारसाठी हे अधिवेशन अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे, कारण सरकारला मणिपूर वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयक, जनविश्वास तरतुदींमध्ये सुधारणा, भारतीय व्यवस्थापन संस्था, कर आकारणी कायदे, वारसा स्थळ आणि भूअवशेष, खाणी आणि खनिजे, राष्ट्रीय क्रीडा प्रशासन विधेयक आणि राष्ट्रीय डोपिंग विरोधी सुधारणा विधेयक अशी 8 विधेयकं मंजूर करून घेण्याचा सरकारचा मानस आहे। तर दुसरीकडे विरोधी पक्षांनीही सरकारला घेरण्याची रणनीती आखली आहे। विरोधकांच्या अजेंड्यावर प्रामुख्यानं पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर, युद्धात ट्रम्प यांची मध्यस्थी, बिहारची मतदार यादी, अहमदाबाद विमान अपघात, जम्मू काश्मीरला पूर्ण राज्य दर्जा आणि भारत चीन सीमावाद असे काही प्रमुख मुद्दे विरोधकांच्या अजेंड्यावर असणार आहेत। दरम्यान एकीकडे विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याची तयारी केलेली असतानाच दुसरीकडे सरकारचा चेहरा पंतप्रधान नरेंद्र मोदी या आठवड्यात ब्रिटन आणि मालदीवच्या दौऱ्यावर जाणार आहेत। हाच मुद्दा धरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली। महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर, एअर इंडिया विमान अपघात आणि बिहार निवडणुका यासारख्या मुद्द्यांवरून विरोधी पक्ष संसदेत सरकारला कोंडीत पकडणार की मोदी सरकार तेवढ्याच तोडीसतोड उत्तर देऊन विरोधकांना शांत करणार, हे मात्र आता अधिवेशनातल्या सत्रादरम्यानच पाहायला मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी दिल्ली। यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा।